तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि हिवरखेड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे व सर्वधर्मीय नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता असलेल्या ऋषी महाराज संस्थान धबधबा खाडसा येथे जाणारा रस्ता अत्यंत दुर्गम होता। त्यामुळे शेतकरी, भाविक, विद्यार्थी आणि आदिवासी बांधव व सर्व प्रवाशांना या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड नरकयातना भोगाव्या लागत होत्या। कालांतराने शासनाने हिवरखेड, चिचारी, चंदनपूर, हिवरखेड जुने रेल्वे स्टेशन, बोरव्हा, धोंडा आखर या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यामुळे सदर रस्त्याचे काम मंजूर झाले होते। प्रत्यक्षात वनविभागाच्या बफर झोनमध्ये काँक्रीट रस्त्याची परवानगी नसतानाही जवळपास 1.5 वर्षांपूर्वीच काही लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा करून काम सुरू होणे शक्य नसतानाही भूमिपूजन करून निवडणुकीत त्याचे श्रेय लाटले। परंतु 1.5 वर्ष होऊनही प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते। यासाठी हिवरखेड परिसरातील स्थानिक सक्रिय पत्रकार, जागरूक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधींनी आवाज बुलंद करून हा विषय चव्हाट्यावर आणला। त्याला सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे यांची साथ मिळाली। त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून काँक्रीटऐवजी डांबरीकरणाचा रस्ता व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले। तसेच वनविभागाच्या विविध परवानग्या मिळाव्या यासाठी मंत्रालय ते वन समिती इत्यादींसोबत पाठपुरावा केला। त्यांना पत्रकारांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा साथ मिळाली। त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम युद्ध स्तरावर सुरू झाल्याने समाधान व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।